पब्लिक वेलफेअर म्हणजे काय? दगड धोंडे वृक्ष रस्ते हे विकास म्हणजे काय? तुमच्या गावात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गेला असेल आणि माणसांची घरं रडत असतील, हा विकास? रस्त्याच्या बाजूला खूप रोषणाई असेल आणि 24 तास माणसांच्या डोळ्यामध्ये आसवा असतील, हा विकास? माणूस रहित, माणसाला वगळून जगात क्रांत्या झाल्या आहेत. सांगत नाही ती लोक. तो घराण्यातला तो राजपुत्र ज्याचं नाव सिद्धार्थ होता, तो कशाला पाहून आपला राजपाट सोडला त्याने? मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी सतत 38 वर्ष संघर्ष केला. 1918 ते 1956 पहिल्यांदा 1918ला साऊथ ब्युरो कमिशन आलं आणि 1956ला नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याच्या नंतर 2.5 महिन्यातच आपल्यावर आभाळ कोसळलं. 18च्या साऊथ ब्युरो कमिशनच्या नंतर 27ला सायमन कमिशन आलं, 42ला क्रिप्स कमिशन आलं, त्यानंतर अजून 2-3 कमिशन आल्या. 200 वर्ष या देशावर इंग्रजांचं राज्य राहिलं आणि या राज्यकारभाराचा सुतोवाच घेण्याच्यासाठी ते खासदारांचं एक शिष्टमंडळ इंग्रज सरकार पाठवायचे आणि त्या शिष्टमंडळाचा जो प्रमुख असायचा त्याचं ते नाव द्यायचे. जसं साऊथ ब्युरो कमिशन किंवा सायमन कमिशन किंवा क्रिप्स कमिशन. एक लक्षात घेतलं पाहिजे, 1920च्या नंतर महात्मा गांधींचा उदय झाला. त्याच्या 2 वर्षाआधी बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ केला होता. 5 वर्षात म्हणजे 1915ला महात्मा गांधींनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं. जगात हा चमत्कार आहे. जगात एका माणसाने 5 वर्षात संपूर्णच्या संपूर्ण राजकीय पक्षावर ताबेदारी मिळवून घ्यावी, क्वचितच असं घडलं. ते तर दक्षिण आफ्रिकेत होते. स्वातंत्र्याची चळवळ भारतात सुरू होती. महात्मा गांधी तेव्हा भारतात राहत नव्हते. ते दक्षिण भारतातनं या संबंध गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. 1915ला त्यांनी प्राथमिक सदस्यत्व घेतलं आणि 1920 काँग्रेसवर पूर्ण ताबा मिळवला. म्हणजे ज्या वेळेस बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला त्यावेळेस महात्मा गांधी हे काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले होते. एकीकडे या देशातल्या समाज व्यवस्थेशी बाबासाहेबांना लढावं लागलं, तर दुसऱ्या वेळेस त्याच वेळेस महात्मा गांधींच्या मानसिकतेच्या विरुद्ध सुद्धा त्यांचा हा लढा होता. तो काळ असा होता, गांधी बोले आणि देश आले. गांधींचं वाक्य देशाच्या पेक्षाही मोठं झालं होतं. या अशा विरोधाभास स्थितीमध्ये बाबासाहेबांनी अतिशय समर्पकपणे तुमच्या माझ्या पिढीचा विकासाचा हा लढा, तुमच्या माझ्या दुःखितांच्या प्रातिनिधित्वाचा हा लढा अत्यंत समर्थपणे हाताळून त्याला पिढ्यानपिढ्या सुखावणारं
एक निश्चित अशी वाट दिली. या महापुरुषांनी केवळ वक्तव्यातून नव्हे, केवळ लिखाणातून नव्हे, केवळ रस्त्यावर येऊन नव्हे, जी जी त्यावेळेसची साधनं होती त्या संपूर्ण साधनांना स्वतः ते लक्षात घेऊन त्यावेळेस सजग करायचे. मला आठवतं 1920ला त्यांनी मूक नायक नावाचं साप्ताहिक काढलं. 1927ला त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं साप्ताहिक काढलं. 1924ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा काढली. 1936ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला. 1942ला त्यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन काढली. 1956ला त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं स्वप्न पाहिलं. बाबासाहेबांच्या या संघर्ष इतिहासात शेवटच्या काळात जे जे तुमच्या माझ्या आपल्या पिढींच्या संबंधातलं जे जे उन्नयनाचं होतं ते त्यांनी सांगितलं. पण जे देशासाठी, देशावर येणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी, देशात येणाऱ्या नंतरच्या पिढींसाठी जे त्यांनी आवाहन केलं, ज्या सूचना केल्या, जी मार्गदर्शक तत्व सांगितली, मनातलं जे दुःख सांगितलं, ते केवळ अस्पृश्यांसाठी किंवा ओबीसीसाठी नाही, ते संबंध देशासाठी सांगितलं. कदाचित 25 नोव्हेंबर 1949ला संविधान देतानाच्या एक दिवस आधी त्यांनी संविधान सभेपुढे जे 1.5 तासाचं प्रदीर्घ भाषण केलं, अजरामरचं भाषण आहे. किंवा 22 डिसेंबर 1952ला पुणे येथे वकील आणि न्यायाधीशांच्या परिषदेमध्ये ते जे बोलले ते अविस्मरणीय भाषण आहे. काय 1951ला त्यांनी मुंबई आकाशवाणीला जी मुलाखत दिली, अविस्मरणीय भाषण आहे. किंवा शेवटच्या काळात त्यांनी या देशातल्या बुद्धिवंतांना, या देशातल्या राज्यकर्त्यांना जे खुले पत्र दिलं, पिढ्याने पिढ्या जागवणारा तो संदेश आहे. आज मला असं वाटतं बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी काय सांगितलं ते जितकं जास्त महत्वाचं आहे, तितकंच त्यांनी या देशासाठी जे मोलाचं सांगितलं ते कदाचित एक पाऊल जास्त महत्वाचं आहे. लक्ष्मण यादव बोलताना एक शब्द बोलून गेले. संविधान देताना त्यांनी जी विषमतेच्या विरुद्ध जी खंत व्यक्त केली ते बोलले तेव्हा मी पाहतोय म्हणे आता 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950ला हे संविधान लागू होईल. हा देश लोकसत्ताक होईल. एका माणसाला एक मूल्य आणि एक राजकीय मत मिळेल. त्याच वेळेस मी पाहतोय म्हणे राजेंद्र प्रसाद बसलेले होते, पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले होते, संविधान सभेचे 300-400 सदस्य बसलेले होते, त्यांच्या समोर ते आवाहन करत होते. मी पाहतोय म्हणे एकीकडे राजकीय समता मिळाली आहे आणि दुसरीकडे त्याच वेळेस मी पाहतोय सामाजिक आणि आर्थिक समता रोजच्या रोज दूर जाते आहे. विषमता अशी भयंकर होते आहे. ही कदाचित रोजच्या रोज विषमता वाढते की काय ह्याची मला चिंता आहे म्हणे. 49ला बोलले, 2024 लागू आहे. 80 कोटी लोक 5 किलोवर जगतात. हे विषमतेचं जिवंत उदाहरण आहे. गरिबीचा उच्चांक आहे, बेकारीचा नीचांक उच्चांक आहे, कुपोषणाची भयंकरता आहे. जगातले सगळे रेकॉर्ड तोडत आहेत.
लोकसंख्येमध्ये आपण चीनला मागे टाकलाय. माणसांची संख्या वाढते आहे, त्याच वेळेस गरिबीची आणि गरिबांची दोघांची संख्या भयंकर रीतीने चालते आहे. अरे तुमच्यापेक्षा 2 वर्षानंतर चीन नावाचा देश स्वतंत्र झाला. तुमच्या शेजारी आहे, तुमच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गरिबी त्या देशातने मिटवून टाकली आहे. तेव्हाही बाबासाहेब बोलले होते, मी सांगतो म्हणे की तुम्हाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी तुम्ही जरूर घेता, जरूर ही संसदीय पद्धती मला पसंत आहे, परंतु या संसदीय पद्धतीचे धोके तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. या संसदीय पद्धतीला काही आवश्यक अशा अटी आहेत त्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. केवळ राजेशाही नको, केवळ हुकुमशाही नको, केवळ काही पाश्चात्य देशांमध्ये संसदीय लोकशाही आहे म्हणून आम्ही स्वीकारतो, ती इंग्लंडमध्ये जशी आहे तशी अमेरिकेत नाही, जी अमेरिकेमध्ये आहे तशी न्यूझीलंडमध्ये नाही. त्याचे संभाव्य धोके काय काय आहेत ते मला उघड्या डोळ्याने दिसत आहेत. लोकशाहीची कोणतीही कार्बन कमी होऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी त्यावेळेस एकदा नाही 10दा नमूद केलं. तुम्ही जर ह्या गोष्टींच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर भयंकर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे ते बोलले. कोणी लक्ष दिलं नाही हो. कोणीच त्या गोष्टींच्याकडे जसं लक्ष द्यावं तसं लक्ष देत नव्हते. बाबासाहेबांनी माणूस आहे, महापुरुष असला तरी केवळ 65 वर्ष जगले. 65 वर्षाचं असं कोणतं वय त्यांना लाभलं? त्यातही त्यांनी या देशाला जेवढं जागा करता येईल ते त्यांनी केलं आहे. एक साधं तुम्हाला उदाहरण सांगता येईल. त्यांनी शेवटच्या काळामध्ये जे खुलं पत्र लिहिलं त्यात त्यांनी लोकशाहीला आवश्यक अशा 7 अटी सांगितल्या. 4थी अट आहे, फार गंमतदार आहे. संविधानिक नीतिमत्ता. आता संविधानिक नीतिमत्ता हे सांगताना बाबासाहेब काय लिहितात? कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. बाबासाहेब असं म्हणतात की ही जी तुम्हाला अट सांगतोय ही अट ही संविधानात्मक नीतिमत्ता या देशातल्या लोकांना ती पाळावी लागेल. आणि हे सांगताना बाबासाहेब म्हणतात अमेरिकेचा पहिला अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे, ही बाबासाहेबांनी काळजी नमूद केली आहे, ही 1956ला नमूद केलेली आहे, ते खुल्या पत्रातनं केली आहे, विस्मरणात टाकून दिलंय. भाग्य आहे की अजून केराच्या टोपलीत नाही टाकलं. तिथे बाबासाहेब म्हणतात की अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिका स्वतंत्र झाल्याच्या बरोबर पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान वॉशिंग्टनला मिळाला. बाबासाहेब म्हणतात की जॉर्ज वॉशिंग्टनवर अमेरिकेची मंडळी, अमेरिकेची माणसं इतकं प्रेम करायचे, लिहून ठेवलंय हा, इतकं प्रेम करायचे की त्याला साक्षात देवाचं रूप मानायचे म्हणे वॉशिंग्टनला. वॉशिंग्टन 10दा जरी निवडणुकीत उभा राहिला असता तरी अमेरिकेतला माणूस त्यांच्या विरुद्ध उभा नाही राहू शकला असता. इतका लोकप्रिय जॉर्ज वॉशिंग्टन होता हे बाबासाहेब म्हणतात. राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या नंतर 5 वर्षाची मुदत संपल्याच्या नंतर वॉशिंग्टनने सरळ सांगितलं म्हणे मला दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी उभं राहायचं नाही. कॉन्स्टिट्यूशन मॉरॅलिटी समजावून सांगताना बाबासाहेबांनी खुल्या पत्रात हे नमूद केलं आहे या देशातल्या लोकांना की तो मोह करू नका. तुम्ही पंतप्रधान असाल की खासदार असाल की आमदार असाल,
त्या जागेवर वारंवार निवडून येण्याची इच्छा बाळगू नका. ही तुमची कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आहे. अरे अमेरिकेचा अध्यक्ष 10 जरी निवडून उभा राहिला असता तरी निवडून जाऊ शकतो. तो आपल्या देशातल्या लोकांना सांगतो, मी एकदा निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष अध्यक्ष राहिल्याच्या नंतर मी नाही राहणार म्हणे आता उभा. राजाशाहीच्या विरुद्ध मी लढा दिला. अमेरिकेच्या राजेशाहीच्या विरुद्ध लढणारा मी अध्वर्यू, मी नेता. कारण राजेशाही म्हटली तर ती मरेपर्यंत सत्तेवर असते. हुकुमशहा म्हटला तर तो मरेपर्यंत सत्तेवर असतो. लोकशाही म्हटली की गादीवरची माणसं हटावी लागतात. इच्छा व्यक्त केली तरी नव्याचा मार्ग मोकळा करून द्यावा लागतो. वॉशिंग्टनने आपल्या माणसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी लाखोंचा मोर्चा त्यांच्या घरावर नेऊन, नाही म्हणे तुम्हाला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावंच लागेल. फार कष्टानं वॉशिंग्टन दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. परंतु तिसऱ्या वेळेस जेव्हा अध्यक्ष व्हायची पुन्हा गळ घातली तेव्हा वॉशिंग्टननी साफ नकार दिला, मी उभं राहणार नाही. आणि नाही राहिले. हे उदाहरण बाबासाहेब लिखित रूपात देतात. आणि मी या देशात पाहतो म्हणे की मरेपर्यंत त्या पदाची इच्छा सोडत नाही म्हणे माणसं. मी पण विचार करतो की भयंकर आहे हे सगळं. साधारण नागपूरमध्ये आता पाहतो मी, आता निवडणुका झाल्या. अरे 288 आमदारापैकी रोज बाबासाहेबांच्या वक्तव्याचा खून पडतो यार. रोज बाबासाहेबांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याचा चुरगळा करतो रे आपण. रोज त्या माणसाने जी वक्तव्य केली आहेत त्या माणसाच्या त्या वक्तव्याला आपण कोणाला दाखवला आहे. काय दिसलंय ते? 288 विधानसभेच्या जागांपैकी 210 आमदार पुन्हा निवडून आले आहेत. 210 आमदार पुन्हा निवडून आले आहेत. आणि 288 सभागृहामध्ये केवळ 78 आमदार आहेत हे जे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. म्हणजे केवळ 27% आमदार हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. बाकीचे 278 आमदार, 210 आमदार, 288 पैकी 210 आमदार दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, आठव्यांदा. अरे मुंबईचा एक कालिदास कोळंबकर नावाचा तो तर 9व्यांदा निवडून आलाय. त्यांनी तर अजून रेकॉर्ड तोडलाय. हे आज झालेले मुख्यमंत्री हे नागपुरातनं 6व्यांदा निवडून आले आहेत. नागपुरातला कृष्णा खोपडे 5व्यांदा निवडून आला. आमचे मित्र नितीन राऊत 5व्यांदा. काय सगळं म्हणजे. तो समीर मेघे 3ऱ्यांदा, तो मोहन मते 3ऱ्यांदा, तो आशिष जायस्वाल 5व्यांदा, तो विकास ठाकरे 2ऱ्यांदा, 2ऱ्यांदा, 3ऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा. हे काय आहे सगळं. मी बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या वक्तव्यांना अशा पद्धतीनं जी त्यांनी मार्गदर्शक तत्व सांगितली त्या सगळ्या बाबींना वकिलांच्या समोर त्यांनी बोलताना सांगितलं, तुम्ही आम्ही ह्या संबंध गोष्टींचा आता विचार करायची ही वेळ आली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान ॲक्सेप्ट केलं, स्वीकृत केलं. 26 जानेवारी 1950ला आपण अंमल केला, इम्प्लिमेंट केलं. स्वीकृत झाला, खूप मोठं झालं. संविधान दिन काय करतो, आनंदित काय म्हणतो. अरे पण ज्या दिवशी लागू झालं यार,
अरे 2 महिन्यानंतर ते लागू झालं ना. संमत होणे महत्वाचं की लागू होणे महत्वाचं? तो अंमलबजावणीचा दिवस जो 26 जानेवारी, तो अंमलबजावणीचा दिवस कधी सांगत नाही ना. तो प्रजासत्ताक दिवस म्हणून तुम्ही उत्सवामध्ये घालवता ना. तो प्रजासत्ताक दिवस म्हणून तुम्ही अत्यंत आनंदाने मानवता ना. मग राष्ट्रपती असो की प्रधानमंत्री असो, 26 जानेवारी या दिवशी संविधान लागू झालं, संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणून हा गणराज्य दिवस कधी सांगत नाही ना. आता अलीकडे तुम्ही 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाला मंजुरी दिली, स्वीकृती दिली, ते दादा सांगता. अरे अंमलबजावणीचं काय? एखादी गोष्ट लागू होणे त्याच्यापेक्षा 1000 पट, लाखवंदा अंमलबजावणी महत्वाची असते. तुम्ही संविधानाचं मंदिर मानता की तिचं अंमलबजावणी करता? तुम्ही संविधानाला तर बाळासाहेब म्हणाले होते की तो सांगाडा आहे म्हणे, त्याचं रक्त मांस ही अंमलबजावणी आहे म्हणे. ती समजा अत्यंत बेजबाबदार माणसांच्या हातामध्ये संविधान जर गेलं तर त्याचं कुचकामी होईल म्हणे. मी कितीही चांगलं तिथे नमूद केलं असेल, ते जर तुम्ही लागू करत नसाल, तुम्ही त्याचं पूज्य म्हणून, पुण्यस्मरण म्हणून त्याचं खूप गुणगान करत असाल, पण त्याच्या कलमांची कधीही अंमलबजावणी करत नसाल, ते संविधान जिवंत राहूनही मरणासन्न आहे हे मान्य करावं लागेल. अरे तिथे बाळासाहेब बोलले होते पुण्याच्या त्या वकिलांच्या सभेमध्ये. मला नाही आवडत म्हणे इतकी अब्राहम लिंकनची. अब्राहम लिंकननी या लोकशाहीची जी व्याख्या केली स्पष्ट बोलले आहेत बाबासाहेब तिथे. अब्राहम लिंकन यांनी केलेली फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, लोकांसाठी केलेलं लोकांचं सरकार, ठीक आहे म्हणे, चांगली व्याख्या आहे. मला आवडावी अशी गरज नाही आहे. किंवा जॉन बेघाटनी जी व्याख्या केली गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, ठीक आहे म्हणे. या व्याख्या लोकशाही कशी आहे हे सांगतात म्हणे. माझं मन नाही रमत म्हणे. वकिलांच्या सभेत बाबासाहेब बोलत होते, एखादी गोष्ट कशी आहे, त्याचा फॉर्म कसा आहे, ती कशा प्रकारे आहे, नाही रमत म्हणे माझं मन. ती कशासाठी आहे, त्याचा पर्पज काय, त्याच्यात माझं मन रमते म्हणे. ही लोकशाही कशासाठी आहे, ही कुणासाठी आहे, या लोकशाहीचं उद्दिष्ट काय आहे, ते स्पष्ट करणारी मला व्याख्या हवी आहे. आणि दुसरा तिसरा जर कोणी करत नसेल तर मी व्याख्या करतो म्हणे. एक माणूस ती व्याख्या सांगत नाही. लोकशाहीची व्याख्या करताना आजही अमेरिकेच्या त्या अध्यक्षाची अब्राहम लिंकनची व्याख्या सांगता. आजही शिकवणारा आणि पिढ्याने पिढ्या फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल ते सांगतो. ती नाही सांगत. रक्ताचा थेंब न सांडता, रक्ताचा थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल करणारी शासन संस्था म्हणजे लोकशाही. का नाही सांगत ती? का नाही पाठ करून घेतली? का नाही ती म्हणजे अंमलबजावणीमध्ये आणत? का नाही तिला आपला ध्येय करत? का नाही तुम्ही लोकशाहीचं उद्दिष्ट सांगत? तुम्ही ठरवलात ना मग बाबासाहेबांच्या मागणीच्या नंतर की पब्लिक वेलफेअर इज आवर एम, लोककल्याण हे उद्दिष्ट राहील. आज तर काही सांगत नाही तुम्ही, कोणी बोलत नाही. अरे पब्लिक म्हणजे काय? कोण पब्लिक? माणसं रहित पब्लिक. पब्लिक वेलफेअर म्हणजे काय? दगड धोंडे, वृक्ष, रस्ते, हे विकास म्हणजे काय? तुमच्या गावात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गेला असेल आणि माणसांची घरं रडत असतील, हा विकास?
रस्त्याच्या बाजूला खूप रोषणाई असेल आणि 24 तास माणसांच्या डोळ्यामध्ये आसवा असतील, हा विकास? माणूस रहित, माणसाला वगळून जगात क्रांत्या झाल्या सांगत नाही ती लोक. तो घराण्यातला तो राजपुत्र ज्याचं नाव सिद्धार्थ होता, तो कशाला पाहून आपलं राजपाट सोडलं त्याने? ही माणसं नदीच्या भांडणासाठी काय भांडतात? माणसामध्ये ही भांडणाची प्रवृत्ती काय येते यार? हा माणूस दुःखी काय? एक धर्माला त्यांनी उत्पत्ती दिली. माणसाचं दुःख चीनमध्ये क्रांती झाली, माणसाचं दुःख अमेरिकेत क्रांती झाली, माणसाचं दुःख इंग्लंडमध्ये क्रांती झाली, माणसाचं दुःख फ्रान्समध्ये क्रांती झाली, माणसाचं दुःख भारतात क्रांती झाली नाहीये. नाही, एकच सांगण्यात आलं होतं, इंग्रज गेल्याच्या नंतर आपण सुखी होऊन जाणार. बाळासाहेब तेव्हाही विचारायचे यार, सतत 1920 पासनं तर 1947 पर्यंत ते सतत विचारत होते की तुम्हाला हे राजकीय स्वातंत्र्य का पाहिजे आहे, का तुम्ही स्पष्ट करत नाही? तुम्हाला इथे इंग्रजांना हटवायचं आहे हे मान्य करतो, पण ह्या इंग्रजांना का हटवायचं आहे? विसंगतीचा एकोपा मला मान्य नाही आहे म्हणतो. 1949ला मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुढे भाषण देताना बाबासाहेब म्हणतात, या देशात 2 शत्रू आहे म्हणतात, एक भांडवलशाही आणि एक ब्राह्मणशाही. 49ला स्वातंत्र्याच्या 8 वर्ष आधी त्यांना दिसत होतं ते मिस्टर गांधी, मी हा अस्पृश्य वेगळा घटक काय असं का म्हणतो? तुम्ही सलग सगळ्यांची मोड मानता. ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी श्रीमंतही असावा आणि गरीबही असावा. अरे पण हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ते कुणासाठी राहील ते तर सांगा. सांगत नव्हते हो. आणि स्वातंत्र्याच्या मिळाल्याच्या नंतर 14 दिवसानंतर त्यांना 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर केलं आणि 30 ऑगस्टला त्यांना चेअरमन केलं. स्वातंत्र्याच्या 2 महिने आधी त्यांनी प्रतिवेदन दिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूला की तुम्ही स्टेट सोशलिझम लागू करा. बाबासाहेबांचं दुःख आपण, आपलं भलं झालं आपण खूप आनंदित राहतो. बाबासाहेब पूर्ण सुखी नव्हते. बाबासाहेबांच्या अंतःकरणात खूप दुःख साठवलेलं होतं. बाबासाहेबांना खूप गोष्टी करू दिल्या नाहीत. बाबासाहेबांना अनेक बाबतीमध्ये अडथळा आणला. जो माणूस ड्राफ्टिंग कमिटीचा मेंबर आणि अध्यक्ष म्हणायच्या आधी 2 महिने आधी प्रतिवेदन देतो की तुम्हाला 2 महिन्यानंतर स्वातंत्र्य मिळणार आहे, इंग्रज सरकारने घोषणा केली आहे, तुम्ही राज्य समाजवाद लागू करा. राज्य समाजवादाचं पहिलं तत्व होतं रे की देशातली सगळी कृषीयुक्त जमीन, शेतकी जमीन ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येणाऱ्या सरकारची होईल. जर या देशात तसं घडलं असतं तर बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या असत्या. ते काय होऊ शकलं नाही. ते सामाजिक समतेच्या गोष्टी बऱ्याच करू शकल्या, पण आर्थिक समतेच्या बाबतीत त्यांनी ज्या बऱ्याच गोष्टी सुचवल्या त्या गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत. हे शल्य त्यांचं राहायचं आणि ते शल्य त्यांचं राहायचं यासाठी
त्यांनी आपल्या जीवनाचं हे तत्त्व केलं होतं की सामाजिक समता आणि आर्थिक समता. म्हणून त्यांनी 56ला निर्वाणाच्या एक आठवडा आधी काठमांडूला जे भाषण दिलं, लॉर्ड बुद्धा आणि कार्ल मार्क्स, तिथे त्यांनी मार्क्सचं दुःख आणि बुद्धाचं दुःख, मार्क्सला बुद्ध हा पर्याय कसा होऊ शकतो आणि जे मार्क्सल्या विचाराने जे प्रभावित आहेत ते बुद्ध वाचून सुद्धा समाधानी होऊ शकतात. बुद्धाचा लढा हा सामाजिक समतेचा आहे, तितकाच तो आर्थिक समतेचाही आहे. ही मांडणी त्यांनी केली. बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांना करता आल्या नाहीत, मोठ्या प्रमाणात ते करू शकले. जे जे त्यांनी सुचवलं, जे जे धोके त्यांनी सांगितलं, ज्या ज्या खबरदाऱ्या त्यांनी सांगितल्या, त्या आज 75 वर्षानंतर बऱ्याच त्या तशा खऱ्या ठरत आहेत. ती आव्हानं यापुढे आपल्याला लक्षात ठेवून आपलं मार्गक्रमण करावं लागेल.